कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐका मास्तरीन ऐका मला अजून बी असं वाटतं तुम्ही अजून बी तुम्ही विचार करा साहेबांना भेटायच्या आधी. कसला? हेच काय गरज आहे का? गरज आहे का? हो अधिपती, घरात एवढं सगळं झालं, आता आपण इथे आलोय आणि तुम्ही आत्ता हा प्रश्न विचारताय मला? कारण माझं अजून बी हेच म्हणणं आहे, तुम्हाला भास झालेला असणार. हेच मला तुम्हाला दाखवून द्यायचंय की मला भास झाला होता की बजरंग मला खरंच भेटला होता. पण त्यासाठी परत आता इथं पोलीस स्टेशन मध्ये येऊन काही चौकशी करायची गरज नाही आहे. डोसक्याला ताण घेऊ नका तुम्ही. तो जेला त्याचा विश्वास ठेवा की माझ्यावर. माझा तुमच्यावर विश्वास आहेच अधिपती, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. तुम्हाला काहीच पटत नाहीये माझं. तसं नाही आहे, मी आधीच इथे येऊन चौकशी करून गेलो होतो, मगच तुम्हाला भेटलो होतो म्हणताना सांगतोय मी एवढं ठामपणे. मग आता तुम्ही बजरंगशी बोला. बजरंग तुम्हाला सांगेल तो मला भेटला होता की नाही. तो तुम्हाला हेही सांगेल की भुवनेश्वरी मॅडम त्याला भेटल्या होत्या की नाही. या चला या. साहेब, दाखले सरकार आपण या ना, बसा. बजरंग कुठे आहे? आम्हाला भेटायचं आहे त्याला बोलवा ना. काय झालं? हा हो काय? नाही मी बोलते ना. कुठे बजरंग, कुठे? आम्हाला बोलायचं आहे त्याच्याशी. दाखले सरकार तुम्ही भेटून तर गेलात ना, आता काय गडबड झाली? अहो गडबड नाही काय झालेली. म्हणजे काय गडबड झाली हे बजरंगच सांगेल, म्हणूनच म्हणते त्याला बोलवा. अहो मला तरी सांगा काय झालं. अहो मी सांगण्यापेक्षा तोच सांगेल, तुम्ही आणा त्याला. दाखले सरकार काय झालंय नेमकं? अहो तुम्ही सारखं त्यांच्याशी का बोलताय? मी बोलतेय ना तुमच्याशी. हे असं का करताय? शांत व्हा. वहिनी सरकार शांत व्हा. हे का पाणी, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल घ्या. नाही मला नकोय पाणी. मला बजरंगला भेटणं गरजेचं आहे. त्याला भेटून मला बरं वाटेल. प्लीज सांगा. मी बोलतो साहेब. कुणीकडे होतो बजा? जरा भेटता येईल का त्याला? सरकार का काय भेटताय तुम्ही? आत्ता तर भेटून गेलात ना तुम्ही. हा पण परत भेटायचं एकदा, थोड्या वेळासाठी फक्त. सरकार तुम्हालाही माहिती आहे असं डायरेक्ट भेटणं अलाउड नाहीये. तुम्ही होतात म्हणून मगाशी भेटून दिला, पण सरकार कसं भेटून देणार? अहो पण आम्हाला फक्त 2च मिनिटं बोलायचं त्याच्याशी. हा वहिनी सरकार असं नसतं, कामाची प्रोसिजर असते. असं डायरेक्ट भेटता नाही येणार. मला खूप महत्त्वाचं बोलायचं त्याच्याशी. मी विनंती करते तुम्हाला, प्लीज त्याला बोलवा प्लीज. हे बघा मॅडम, पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक कामाची एक प्रोसिजर असते. आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत आणि आम्ही काही कायदा मोडू शकत नाही. सॉरी मला सगळं मान्य आहे तुमचं म्हणणं, पण मला फक्त 1 मिनिट द्या. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. प्लीज फक्त 1 मिनिट मला बोलू द्या त्याच्याशी. हे बघा वहिनी सरकार, प्रत्येक जण असं प्लीज म्हणत आलं तर आम्ही सगळ्यांचं ऐकायचं का? आता तुम्ही तर शिकलेले आहात, तुम्ही तरी समजून घ्या आम्हाला. ढाकले सरकार तुम्ही तरी सांगा यांना. बघा आपण रीतसर प्रोसिजर करूया. हा मी तुम्हाला शब्द देतो, पुढच्या 2 दिवसात तुमची आणि त्याची गाठभेट घालून देतो मी. आहे नाही साहेब? अधिपती अहो तुम्हालाही कळत नाहीये, वेळेला महत्व असतं. तो आजच भेटणं गरजेचं. खरं तर आत्ता भेटणं गरजेचं आहे. तो मला फक्त एवढंच सांगा, तो आत्ता जेलमध्ये की जेलच्या बाहेर आहे? वहिनी सरकार काय प्रश्न आहे हा? अहो तुम्ही म्हणताय ना भेटू नाही शकत. मला फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. तो आत आहे की बाहेर? बाहेर. नमस्कार गुरुजी, मी चारुलता सूर्यवंशी बोलते. हो, आमच्या सुनबाईंनी आमच्या लग्नाचा मुहूर्त काढला होता, तो कॅन्सल करायचा आहे. नाही काही अडचण आली आहे, त्यामुळे आम्हाला तो मुहूर्त अलीकडचा हवा आहे. हो तर तुम्ही जरा लवकरात लवकरचा मुहूर्त काढून मला कळवा. हां, आणि मलाच काय ते कळवा, कारण काय सुनबाईंची तब्येत बरी नाही आहे, तर उगीच तिला ताण नको ना. हो बरं, मलाच कळवा. चंचला, काय झालं? खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा ना. काय झालंय? तू इथे उभी राहून काय करतेस? अहो तुमच्याच खोलीची साफसफाई करायला आलते, म्हटलं विचारून घ्यावं. साफसफाई? मग हातात काही कपडा नाही, झाडू नाही, आणि काय आज गोविंद वगैरे कोणी नाही आहेत का? तू का आलीस साफसफाईचं बघायला? नाही अहो तसलं नाही काय. आता आपलंच घर आहे म्हटल्यावर स्वतःहून थोडं केलं पाहिजे ना. आणि आपल्या घराची साफसफाई करायला कसली आलेला आज? नाही बरोबर आहे,
आपल्या घरात काम करायची काहीच लाज वाटता कामा नये, पण लोकांचं बोलणं चोरून ऐकायची लाज वाटलीच पाहिजे. अहो नाही नाही, अहो मी खरंच नाही ऐकलंय तुमचं बोलणं, चोरून नाही ऐकलं. जाती मी. आता आमचं बोलणं ऐकलंच आहेस ना? या आत या आत. अहो नाही ना ग, मी ऐकते. आत ये म्हटलं ना. ये आत ये. चंचला, मला माहिती आहे की तुला आमचं लग्न परत होतंय ते काही फारसं मान्य नाहीये, पण याच कामात मला तुझी जरा मदत हवी आहे. माझी कशा पाहिजे? ती तुमची अक्षता आहे की, ती आता एवढं सगळं पुढं होऊन करते, तर सांगा की तिला सांगा. नाही, तिची तब्येत जरा बरी नाहीये. हा वय. पर नेमकं काय झालंय तिला? म्हणजे ती अशी काय बी बडबडत होती, असं खुळ लागलं का? येडबीड लागले काय तिला? आता ते डॉक्टरच सांगू शकतील. तिला एकदा डॉक्टरांकडे नेऊन आणलं की मी तुला सांगते काय झालंय ते. चालतंय. म्हणून मी तुला म्हटलं की आता हे सगळं तू सांभाळ. पर मला जमल काय ते? जमेल ना, न जमण्यासारखं काय आहे? तू हुशार आहेस म्हणून म्हटलं तुला विचारावं. काय या सगळ्या कामांसाठी मला पण कोणाची तरी मदत लागेलच ना. जमेल ना तुला? जमल की, जमल. ते नाही का, मी जात होते तेव्हा एक कानावर पडलं. विचारू काय? विचार ना. तुम्ही लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतलाय का? हो. का? सांगा की चारुबाई, तुम्ही मुहूर्त अलीकडे कसं पे घेताय? जसं ठरलंय तसं नाही करते. अचानक एवढी घाई. चंचला, आत्ता मी तुला हुशार म्हटलं की नाही? म्हटलं की नाही? म्हटलं. मग जरा वाग ना हुशारीने. हा, काय एवढे प्रश्न विचारतेस? हे बघ बाळा, आपली जेवढी बुद्धी आहे ना तेवढेच प्रश्न विचारावेत. मी सहज विचारलं. सहज म्हणून सुद्धा काही गोष्टी विचारायच्या नसतात. मी जेवढं सांगेन ना तेवढंच कर. ओके? पण आपण आता घरात समधी एकत्र राहतो ना, मनुष्यात माहिती असायला पाहिजे म्हणून विचारलं. नाही, तुला सगळं माहिती असण्याची काहीच गरज नाहीये. तू लहान आहेस की नाही? हा, लहानांसारखीच राहा आणि मोठ्यांचं सगळं ऐक. आओ पर बघ, जमेल ना तुला काम करायला? नाही, नसेल जमत तर सांग, मी दुसरं कोणाला तरी सांगते. दुसऱ्या कोणाला कशा पाई? मी आहे की, मी करती. नका सांगू. बरं ऐक. कळलं ना? तर आता सगळ्यांना फोन करून तू स्वतः फॉलोअप घे. आणि काही पैसे लागले तर सांग, पण लवकरात लवकर सगळी तयारी व्हायला पाहिजे. होय, चालतंय. जा आता कामाला लाग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.